रामकृष्ण हरी, जय हरी. मागे आपल्या चॅनलवरती अशा बऱ्याचशा काही कमेंट्स आल्या होत्या, की भजन तालामध्ये कसे म्हणावे, भजन स्वरात कसे म्हणावे, भजनामध्ये आलाप कशा पद्धतीने घ्यावे. तर या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. भजनामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात. एक म्हणजे स्वर आणि दुसरी म्हणजे ताल. सर्वप्रथम भजनामध्ये बसल्यानंतर स्वर आपण व्यवस्थित लावून घ्यावा. उदाहरणार्थ काळी एक मध्ये भजन असेल तर काळी एकचा स्वर लावावा, अन्यथा काळी 2 मध्ये असेल तर काळी 2 चा स्वर लावावा. जेव्हा आपला स्वर व्यवस्थित परफेक्ट लागल्या जाईल, त्यानंतरच आपण भजन सुरू करावे. आपल्याला जर रागाची नॉलेज असेल, रागाची माहिती असेल, तर त्या रागाचा आरोह, अवरोह किंवा पकड आपण भजन सुरू करण्यापूर्वी घ्यावे. म्हणजे तो राग ते भजन म्हणायला आपल्याला सोयीस्कर जाईल. भजनामधील महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे ताल. आपण जे भजन म्हणतो ते 8 मात्र्यामध्ये असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सुरुवातीला तुम्हाला या 8 मात्रा यायला हव्यात. ज्यावेळेस या 8 मात्रा ताळावरती परफेक्ट बसतील, त्याच वेळेस तुमचा ताल पक्का होईल आणि तुम्ही सुंदर प्रकारे भजन म्हणू शकाल. रामकृष्ण हरी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. रामकृष्ण हरी.